पाथरी तालुक्याच्या आरोग्य सेवेसाठी आजची एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी। पाथरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी नुकतेच डॉक्टर जनार्दन गोळेगावकर यांनी पदभार स्वीकारला असून पदभार स्वीकारताच त्यांनी रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। यावेळी रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। ध्वजारोहणानंतर पाथरी दर्पण न्यूजचे संपादक आयुब खान तसेच लोकयोद्धा न्यूजचे संपादक उद्धव इंगळे यांच्याशी बोलताना डॉक्टर जनार्दन गोळेगावकर यांनी रुग्णालयातील सुविधा अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला। पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णांच्या सुविधा आणि वैद्यकीय सेवा यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। रुग्णालयाची दिवसातून 3 वेळा स्वच्छता, रुग्णांच्या बेडवरील चादरी नियमित बदलणे, रुग्णांना वेळेवर औषधोपचार आणि पौष्टिक आहार पुरवणे या सर्व बाबी तात्काळ अंमलात आणल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच रुग्णालयातील एक्स-रे मशीन आणि सोनोग्राफी मशीन नियमित सुरू करण्यात येणार असून त्यामुळे रुग्णांना बाहेर खासगी रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही असेही त्यांनी सांगितले। रुग्णालयातील जनरेटर दुरुस्त करून लाईट, पंखे यांची अखंड सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। स्वच्छ पाणी, पौष्टिक जेवण तसेच दिवसातून 3 ते 4 वेळा संपूर्ण रुग्णालयाची साफसफाई करण्यावर विशेष भर राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले। ग्रामीण तसेच शहरातील सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असून सर्व रुग्णांनी सरकारी रुग्णालयातील सुविधांचा योग्य प्रकारे लाभ घ्यावा असे आवाहनही डॉक्टर गोळेगावकर यांनी यावेळी केले। संधी आहे, त्या संधीचे औचित्य साधून मी सर्वप्रथम वर्ग 4 कर्मचारी यांच्याकडून दवाखान्याची 3 टाइम साफसफाई कशी केली जाईल याची दक्षता घेत सर्व कर्मचाऱ्याला एक टाइम टेबल आखून देऊन त्या टाइम टेबलनुसार सकाळी 8 वाजता, दुपारी 4 वाजता आणि संध्याकाळी 10 वाजता दवाखान्याची 3 टाइम साफसफाई करून घेण्याचे निश्चित केले व त्याप्रमाणे सर्व क्लास 4 लोकांनी मला सहकार्य करून मागील 1.5 महिन्यापासून रोज आपण दवाखान्याची 3 टाइम साफसफाई करीत आहोत। त्याचप्रमाणे आठवड्याला 1 दिवस दवाखाना धुणे। मी आल्यानंतर पाहिले की काही गंजलेले पलंग आहेत, गंजलेले आयव्ही स्टँड आहेत, त्यांना कलर आणून देऊन मी सर्व पेशंटचे कलर, सर्व पलंगाचे आणि गंजलेल्या साहित्याचे कलरिंग करून घेतले। त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयामध्ये जे काही डिलिव्हरीचे पेशंट येत होते त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची पुढाकार घेऊन सर्व लोकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या। तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये येणाऱ्या लोकांना जेवणासाठी पौष्टिक आणि चांगलं अन्न कसं मिळेल याकडे प्राधान्याने लक्ष देऊन भाजी, वरण, भात, 3 पोळ्या, गोड शेंगदाण्याचे लाडू, अंडी, दूध, फळ हे सर्व सुविधा मी 2 टाइम जेवण, 1 टाइम नाश्ता, 2 टाइम चहा, दूध देण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली। त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयामध्ये एक जनरेटर उपलब्ध आहे, पण ते जनरेटर एक तुरळक छोट्याशा गोष्टीमुळे बंद होतं। ते जनरेटर मी त्वरित लक्ष देऊन चालू करून 24 तास दवाखान्यामध्ये लाईटची व्यवस्था कशी राहील याची दक्षता घेऊन 24 तास आज दवाखान्यामध्ये 24 तास लाईटची व्यवस्था आहे, जनरेटर चालू आहे। त्याचप्रमाणे आपण दवाखान्यामध्ये लोक वेळेवर येतात की नाही हे बघण्यासाठी सरप्राईज नाईटचा राऊंड, अर्ली मॉर्निंग राऊंड आपण चालू केलेला आहे। त्याप्रमाणे आज दवाखान्यामध्ये सर्व कर्मचारी वेळेवर येऊन वेळेवर आरोग्य सुविधा देत आहेत। मागील 1.5 महिन्यामध्ये जर आलेख पाहिला तर या दवाखान्यामध्ये जी की 200-250 लोक भरती व्हायचे तर आज 400-450 लोक भरती व्हायला चालू झाली आहे। म्हणजे उपचार घेणाऱ्याची संख्या साधारणतः दुपटीने आपण वाढलेली आहे। त्याचप्रमाणे ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशीन होती, बऱ्याच काळापासून उपलब्ध होती, पण काही तांत्रिक कारणास्तव चालू नव्हती। ती मशीन आपण रजिस्ट्रेशन करून आज चालू केलेली आहे। तसेच एक CBC रक्त तपासण्याची मशीन असते, जी मशीन आपल्या ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नव्हते, तर मी माझ्या लेवलला हिंगोली ह्या ठिकाणाहून ती मशीन हिंगोली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडून आणून आपल्या दवाखान्यात चालू केली आहे आणि त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या सर्व लोकांना CBC जे बाहेर 200-300 रुपये देऊन रक्त तपासणी करत होते ती फ्री ऑफ कॉस्ट आपण ह्या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि त्या मशीनचं आज उद्घाटन आपण 26 जानेवारीचं औचित्य साधून केलेलं आहे। माझी अशी कळकळीचं आव्हान आहे की ह्या मशीनचा जास्तीत जास्त उपयोग त्यांनी करून घ्यावा। तसेच भविष्यामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये सगळ्या छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया, सिझरची शस्त्रक्रिया आणि
एक पाथरी शहरामध्ये आपण एक गार्डन, हर्बल गार्डन जे म्हणतो ते करण्याचा माझा मानस आहे आणि हे सर्व साधारणतः 1 महिन्याच्या आत होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यासाठी पाथरी शहरातील जनतेने व सर्व पत्रकार लोकांनी मला जे सहकार्य करीत आहेत त्या मला प्रेरणा मिळून हे करण्याचे निश्चितच बल मिळत आहे. तर ह्या सर्व गोष्टी मी मार्च एंड पर्यंत करण्याचं निश्चित केलेलं आहे. सर, पादरी की जनता को आप क्या संदेश देना चाहेंगे? पाथरीच्या जनतेसाठी माझं असं म्हणणं राहील की शेलूर ग्रामीण रुग्णालय पाथरीमध्ये ज्या काही सुविधा दिल्या जातात, रक्त तपासण्याच्या साधारणतः 167 प्रकारची रक्त तपासणी केल्या जाते, छातीचा एक्सरे काढला जातो, पाठीची एक्सरे काढला जातो. त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी टीबीचा, लेप्रेसीचा सगळ्या गोष्टीचा इलाज आपण मोफत करतो. प्रसूती असलेल्या मातांना आपण मोफत सुविधा देतो आणि त्याचप्रमाणे की ह्या ठिकाणी येणाऱ्या पाथरी शहरातील जनतेने ह्या सगळ्या सुविधाचा पुरेपूर उपयोग घेऊन आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी असं मी जनतेला कळकळीचे आवाहन करतो.